हा पराक्रम आधी पाहून घ्या, मग दीपावलीचा फुल ब्लॉग बघू आपण। नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हा बघा, एकदम जुन्या पद्धतीने किचन कट्टा वगैरे क्लीन करून चुन्याने त्याच्यावर रांगोळी काढून घेतो। दीपावलीच्या दिवशी आपण गॅसवर चुन्याने स्वस्तिक काढतो, कारण की लक्ष्मीचं आगमन करायला आणि शुभ सुरुवात म्हणून। हा बघा, आता जे मी मातीचं माठ आणलंय ना, ह्याच्यावरती मम्मीने चुन्याची डिझाईन काढलेला आहे। ह्याच्यात आम्ही एक दिवस आधी पाणी भरून ठेवतो। गाईज, लिटरली आय डोंट नो ह्या वेलीला काय म्हणतात, पण ही वेल दरवर्षी दीपावलीच्या पहिल्या दिवशी ना माठला घातली जाते। ह्या माठला आता हळद कुंकू लावून अलंकारित करून घेते। आता आपण एक विडा तयार करून तो माठमध्ये घालतो। असं करायचं कारण काय, म्हणजे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे। सकाळी उठून उटणं लावून स्नान करतो, त्यामुळे शरीर शुद्ध आणि मन एकदम फ्रेश वाटते। सगळी तयारी झालेली आहे। बघा, आता मी माझ्या प्रिय गावाला वडाकांचडाला निघत आहे। दीपावलीचा आनंद माझ्या घरात कुटुंबासोबत अनुभवायचा आहे। चला तर आता आपण दीपावलीचे पारंपरिक क्रिया करूया। बाबा आणि भावांच्या आरती करून शुभ सुरुवात करून घेऊ। आरतीनंतर हा पिठाचा दिवा घेऊन बाबा आणि भावांची नजर काढत आहे। ही आपली पारंपरिक पद्धत आहे, जेणेकरून दुष्ट दोष दूर होतो आणि घरात शांती राहते। हा बघा, माझ्या बहिणीच्या स्माईल वरूनच कळतं, द बेस्ट पार्ट म्हणजे दीपावलीत भाऊ आणि बाबांकडनं पैसे मिळणं। आता चला आशीर्वाद घेऊ आणि हा दिवस अजून अधिक शुभ करू। मानविता, बाबा इकडे बघू। पप्पा
ओके, आता माझा एक ट्रान्झिशन पण बघून घ्या इकडं. चकली आणि चिवडा ह्यांचा स्वाद दीपावलीच्या सणाला खास बनवतो. हा बघा द क्यूटेस्ट पार्ट फ्रॉम माय दीपावली सेलिब्रेशन. पुन्हा अशाच काही ब्लॉग्समध्ये भेटू. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज.